इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच IMA छत्रपती संभाजीनगर शाखेच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष डॉक्टर अनुपम टाकळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची सविस्तर भेट घेतली. या बैठकीत छोटे आणि मध्यम नर्सिंग होम, क्लिनिक तसेच डे केअर सेंटर समोरील प्रशासकीय अडचणी, नियामक बोजा आणि आवश्यक धोरणात्मक बदल यावर सखोल चर्चा झाली. महत्त्वाचे म्हणजे IMA कडून मांडण्यात आलेल्या बहुतांश मागण्यांवर आरोग्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला असून तातडीने कार्यवाही करण्याचे संकेत दिले. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले की नव्या महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्यात डॉक्टरांच्या प्रत्यक्ष अनुभवाधारित सूचनांचा समावेश केला जाईल. तसेच या कायद्याच्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये IMAच्या अधिकृत प्रतिनिधींचा समावेश करण्याची खात्रीही त्यांनी दिली. डे केअर सेंटरसाठी 0 ते 5 बेड क्षमतेची स्वतंत्र श्रेणी निर्माण करून नियम शिथिल करण्याचाही निर्णय व्यक्त करण्यात आला. लहान शहरांमध्ये GNM नर्सेसची कमतरता लक्षात घेऊन पुढील काही वर्षांसाठी या अटीत सवलत देण्याचा विचार केला जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. नर्सिंग होम नोंदणीची मुदत 3 वर्षांवरून 5 वर्ष करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना MJPJY योजनेतील पॅकेज दर, पेमेंट विलंब आणि विलंब शुल्क या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही लवकरच ठोस सुधारणा जाहीर केल्या जातील, असे आश्वासन देण्यात आले. IMAचे बरेचसे विषय की जे उद्याच्या होणाऱ्या महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ऍक्ट जो आहे, बॉम्बे नर्सिंग ऍक्ट आपण जी काही दुरुस्ती करतोय त्या दुरुस्तीमध्ये जी काही आपण सुधारणा करतोय त्या सुधारणेशी संबंधित आहे. आपण ज्यावेळेला व्यवसाय करतोय त्या व्यवसायाची परवानगी पाहिजे शासनाकडून आपण घेतो, परंतु त्याच्यामध्ये काही जाचक अटी किंवा ज्या आवश्यक दुरुस्ती करणं अपेक्षित आहे त्याबद्दलच्या सूचना आपण सगळ्यांनी मांडल्या. मला असं वाटतं की याच्यापूर्वी सुद्धा 2-3 बैठका आमच्या झाल्या की त्याच्यामध्ये राज्य स्तरावरती सुद्धा आपले सर्व IMAचे प्रेसिडेंट आणि बाकीचे सगळे प्रमुख मंडळी सुद्धा आमच्या सोबत आली होती. त्यांनी खूप चांगली सूचना दिल्या आणि मगाशी ज्या सूचना तुम्ही मांडल्या बऱ्यापैकी त्या सगळ्या सूचनांना थोडं केल्याचा अर्थ आपण बनवतो. म्हणजे 3 वर्षांच्या ऐवजी 5 वर्षांमध्ये आपण बॉम्बे नर्सिंग ऍक्टला महाराष्ट्र नर्सिंग ऍक्टचं रिव्हिजन करायचं आहे. त्याच्यानंतरचा बाकीच्या आपण सांगितलेल्या सगळ्या सूचना ज्या असतील त्या सगळ्या सूचना आपण अतिशय चांगल्या करतो. या बैठकीमुळे डॉक्टर आणि शासन यांच्यातील संवाद अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि निर्णयाभिमुख झाल्याचे चित्र दिसून आले.